नमस्कार, मी आकाश जाधव. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक ज्युनियर क्लर्कची 100 जागांसाठीची जाहिरात आलेली आहे. त्याबद्दलचा हा शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, कारण की कोणत्याही जिल्हा मध्यवर्ती बँकेची ॲडव्हर्टाइजमेंट आली की पहिल्यांदा विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधी खाली कमेंटमध्ये ॲलिगेशन जे ते स्टार्ट करतात. त्याच्या आधी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मग त्याच्यानंतर तुम्ही जे काही कमेंट कराल त्या सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या तुमच्या वेलकम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही अकोला किंवा वाशिम ह्याच जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक नाही आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याचा रहिवासी ह्या एक्झामला अप्लाय करू शकतो आणि सगळ्या जिल्ह्यातील रहिवासींसाठी साधारणतः न्याय जो आहे तो समान आहे. असं नाही की बँकेचं नाव अकोला वाशिम असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा प्रेफरन्स मिळेल, यातला कसलाही प्रकार नाही आहे. त्या बँकेमध्ये मराठवाड्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे, विदर्भाचे सगळीकडचे विद्यार्थी जे ते पास झालेले आहेत. त्यामुळं असं काही बाहेर जे आहेत ते त्या बँकेमध्ये नाही आहे. आता आपण त्या जाहिरातीबद्दल पहिल्या टप्प्यामध्ये आपण पहिल्यांदा ती PDF आली, त्या PDF माध्यमातून मी माहिती सांगतो आणि त्याच्याशिवाय जी एक्स्ट्रा माहिती सांगायची ती दुसऱ्या टप्प्यामध्ये मी माझे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या माध्यमातून मी दुसऱ्या टप्प्यामध्ये एक्स्ट्रा माहिती त्याबद्दल सांगतो. ही सांगत असताना काही अनाऊन्समेंट मला करायच्या होत्या. त्या अनाऊन्समेंट आता आपल्या बॅचेसच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती छत्रपती संभाजीनगर इथं बँकिंग एक्झामसाठीची बेसिकपासूनची ही 12 फेब्रुवारीला बॅच स्टार्ट होती सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये संभाजीनगरला. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे तर ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी प्रथम ॲपवर आपली जी बॅच आहे ती 24 जानेवारीला स्टार्ट झालेली आहे. सध्याला त्या बॅचमध्ये बेसिकचा सिलेबस जो आहे तो झालेला आहे आणि सुरू आहे. इनफॅक्ट तर पहिले 2 आठवडे त्यामध्ये बेसिक जे आहेत ते कम्प्लीट होतं. तर एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन अशा पद्धतीने 2 बॅचेस आहेत. ह्याशिवाय जर आपण पाहिलं तर ॲग्रिकल्चरची बॅच 24 जानेवारीला स्टार्ट झालेली आहे. प्रशांत डोले सरांची, जी तुमच्या IBPSच्या AFOसाठी, ग्रामीण बँकेच्या स्केल 2साठी, नाबार्ड FCIसाठी वर कामाची आहे. जे विद्यार्थी कॉमर्सच्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठीची महावितरणची ऑफलाईन बॅच सुद्धा आपण संभाजीनगर इथे चालू केलेली आहे आणि महावितरणची ऑनलाईन बॅच सुद्धा सोबत प्रथम ॲपवर आपली तयार आहे. जे विद्यार्थी IBPS POचे इंटरव्ह्यू पास झाले त्यांच्यासाठी इंटरव्ह्यूच्या मुलांसाठी 1 फेबपासून इंटरव्ह्यूची ऑनलाईन बॅच जी ती सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे. हे सध्याचे लेटेस्टमध्ये काही निकाल आहेत. त्यामध्ये ग्रामीण बँकेच्या SO स्केल 2मध्ये आपले तसे 30+ रिझल्ट्स आहेत. इथे जरी तुम्हाला 21+ दिसत असेल तरी ह्या DSCच्या एक्झाममध्ये आपले हे काही निकाल आहेत. ह्याच्याशिवाय ग्रामीण बँकेच्या स्केल 1मध्ये 34-35 रिझल्ट्स आहेत. NIACLच्या एक्झाममध्ये आपले साधारणतः 16च्या आसपास 4 आणि 4 हा 16+ रिझल्ट आपले साधारणतः न्यू इंडियामध्ये आहेत. ह्या एक्झाममध्ये महाराष्ट्रातली कोणती इन्स्टिट्यूट सगळ्यात लेटेस्टमध्ये लागलेला निकाल म्हणून सांगतो, कोणतीही इन्स्टिट्यूट डबल डिजिटपर्यंट पोहोचलेले नाही आहेत. आपले 16+ रिझल्ट साधारणतः त्या एक्झामचे आहेत. थोडंसं पुढे या. DSCचेच डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचे स्टॅटिस्टिकल असिस्टंटचे हे अजून त्यामध्ये निकाल आहेत. हा पार्ट पाहण्याच्या आधी आपण पुन्हा थोडंसं पाठीमागे येऊयात आणि पुन्हा एकदा जाहिरातीवर येऊयात. बघा जाहिरात काय म्हणते. तर अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक साधारणतः 26 जानेवारीपासून ते 9 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 9 फेब्रुवारी ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. खूप कमी वेळ ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला मिळालेला आहे. साधारणतः 100 जागा आहेत. या बँकेमध्ये DCC बँक असल्यामुळं कसलंही रिझर्वेशन नाही. तर 100च्या 100 जागेंवर सगळ्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे. ह्या पद्धतीनं एक कॅन्डिडेट एकच ॲप्लिकेशन करू शकतो. पण जर का एखाद्या कॅन्डिडेटनं मल्टिपल ॲप्लिकेशन केले तर जे शेवटचं ॲप्लिकेशन असेल ते ॲप्लिकेशन ग्राह्य धरण्यात येईल. बँकेमध्ये पगार पहिल्या 1 वर्षासाठी 10,000चा आहे आणि त्याच्यानंतर तो पगार 28,000 रुपये प्रति महिना या पद्धतीने. त्याच्याशिवाय बँकेचे ज्या काही एलिजिबल पर्क्स आणि फॅसिलिटीज आहेत तो वाला पार्ट त्यामध्ये वेगळा. ह्याच्यामध्ये वेळ दिलेला नाही आहे, पण वेळ पकडून चला की पहिले 10,000 रुपये तुम्हाला 1 वर्षासाठी आहे. त्याच्यानंतर प्रमोशन स्टार्ट झालं की 28,000 रुपये महिन्यापासून पुढे साधारणतः तुमची पगार चालू होईल. पहिल्या वर्षासाठी 10,000. अजून थोडंसं पुढे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन ॲज ऑन 31 डिसेंबरपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन विथ 50% असावं. जर ग्रॅज्युएशनला 50% नसतील तर PG झालेलं असावं. तर मिनिमम क्रायटेरिया ग्रॅज्युएशन इतकाच आहे, ग्रॅज्युएशन विथ 50%. पण जर का 50% नसतील तर PG चालेल. तर PG कंपल्सरी नाही जर का ग्रॅज्युएशनमध्ये 50% असतील तर. त्याशिवाय कम्प्युटरचा MSc सर्टिफिकेट किंवा ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला जर तो विषय असेल तर तो सुद्धा इक्विव्हॅलंट पकडला जाईल. एज लिमिट 21 ते 30 आहे. त्यानंतर कॅन्डिडेट जो आहे तो महाराष्ट्राचा डोमिसाईल असणं आवश्यक आहे. त्या एक्झाममध्ये
ऑनलाईन एक्झामचं वेटेज 75% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 25% ह्या पद्धतीने असणार आहे. एक्झाम ही इंग्लिशमध्येच होणार आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर सेक्शनल टाईम लिमिट त्यांनी दिलेला आहे बघा प्रत्येक सेक्शनचा. रिझनिंगचं वेटेज एक्झाममध्ये जास्त आहे. 150पैकी 60 म्हणजे 40% वेटेज हे रिझनिंगला आहे. तर 60 मार्क रिझनिंग, 15 मार्क इंग्लिश, 25 मार्क जनरल अवेअरनेस, 25 मार्क कम्प्युटर आणि 25 मार्क क्वांट अशा पद्धतीने आहे. तर सध्याला तुम्ही जर पाहिलं आसपास सध्याला इन्शुरन्सच्या भरपूर एक्झाम निघाल्या आहेत ज्यामध्ये कम्प्युटर आहेत. तर तुम्हाला वेगळी कोणती तयारी या एक्झामसाठी कम्प्युटरची करायची आवश्यकता नाही. जी तयारी तुम्हाला युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या एक्झामला लागेल A1 असिस्टंटला, जी तयारी तुम्हाला नॅशनल इन्शुरन्सला लागेल, जी तयारी न्यू इंडियासाठी कम्प्युटरची लागेल, बस तीच तयारी तुम्हाला पुढे ह्या एक्झामला कामाला येऊन जाणार आहे. 2.5 तासाचा तसा 150 प्रश्नांचा हा पेपर जो तो असणार आहे. एक्झामची डिफिकल्टी लेवल मॉडरेट असेल. ही डिफिकल्टी लेवल ग्रामीण बँकेच्या PO प्रीपेक्षा थोडीशी अवघड, पण ग्रामीण बँकेच्या PO मेन्सपेक्षा सोपी ह्याच्यामध्ये ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस जी IBPSच्या टिपिकल प्रोसेस असते तीच आहे, कारण की ही एक्झाम IBPS घेते. मला असं वाटतं असलेल्या DCC बँकांपैकी एकमेव अशी बँक आहे जी कंटिन्युअसली काही दिवसांत जाहिरात काढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामधून ॲटलिस्ट माझ्या परिचयातले जे विद्यार्थी आहेत दरवर्षी माझे 15 मुलं ±5 किंवा 15 ते 18 मुलं ±5 एवढे विद्यार्थी पास होतात. हे झाल्याच्या नंतर मी त्यांना पाठीमागे खोदू विचारतो की तुमची प्रोसेस ट्रान्सपरंट होती का, आणि त्यापैकी 100% विद्यार्थ्यांनी जे माझे विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे हो सर ट्रान्सपरंट होती. हे एका वर्षाचं नाही आहे, हे डाऊन द लाईन तुम्ही पाठीमागे माझे सगळे ह्या एक्झामचे व्हिडिओ चेक करा. खालचे कमेंट जरी निगेटिव्ह असतील तरीसुद्धा विद्यार्थी जे पास झालेले आहेत हे छाती ठोकपणे सांगतात की आमचं सिलेक्शन हे प्युअर मेरिट बेसिसवर जे ते झालेलं आहे म्हणून. तर ह्या पद्धतीने वेटेज जे ते दिलेलं आहे. एक्झामची फीस मात्र सगळ्यांसाठी 1000 रुपये आहे. 1000 रुपीज पर स्टुडंट हे असणार आहे. थोडंसं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्ही कुणी अप्लाय करायचं का अप्लाय करायचं हे तुम्हाला सांगतो बघा. जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं होईल, त्यानंतर जर तुम्ही मिसकॉन्डक्ट केलं एक्झाममध्ये तर तुम्हाला काय काय शिक्षा आहे, त्याच्याशिवाय बाकीसुद्धा पार्ट त्यामध्ये दिलेलं आहे. एक्झामचं सेंटर अमरावती, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई आणि पुणे ह्या पद्धतीने असणार आहे. तर सायझेबल एक्झाम सेंटर्स त्याचे आहेत. शक्यतो इतर तुम्ही जर DCC बँका बघितल्या तर त्यांच्या केसमध्ये त्यांचा जिल्हा हे एकमेव केंद्र असतं. ही एक्झाम किंवा ही बँक तुम्हाला मल्टिपल ठिकाणी एक्झाम देण्याची सोय करून देते. ह्याचा साधा अर्थ आहे की बँकेला चांगलं टॅलेंट पाहिजे, तर चांगलं टॅलेंट पाहिजे तर बँक प्रत्येक ठिकाणी ह्या एक्झाम सेंटरला एक्झाम जे ते ऑर्गनाईज करते. थोडंसं पुढे या महत्त्वाच्या तारखांमध्ये वेबसाईटची लिंक 26 जानेवारीला ओपन झालेली आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 9 फेब्रुवारीला आहे. एक्झाम मार्चमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दलचे काही अपडेट आले तर अपडेट मी तुमच्यापर्यंत कळवतो. सगळ्यात महत्त्वाचं जागा 100 आहेत. पहिल्यांदा 50 मुलांची यादी बाहेर काढली जाते आणि नंतर अजून 50 मुलं. ह्या पद्धतीनं तुम्हाला 50 + 50 100 जणांना हा रोजगार मिळतो. पहिल्या 50 लोकांना इमिजिएट बेसिसवर मिळतो, या 50 लोकांना नंतर मिळतो. सर खरंच मिळतो का? तर हो मिळतो. सर आमचं नशीब कुणीकडे असावं, पहिल्या 50 मध्ये की शेवटच्या 50 मध्ये? माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी शेवटच्या 50 मध्ये यावं. त्या पाठीमागचं कारण असं आहे की अशा विद्यार्थ्यांना गॅरंटी असते की माझं सिलेक्शन काही दिवसांत मला लेटर येणार आहे, मला माझा अभ्यास करायला इतर एक्झामचा वेळ मिळाला पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं उद्देश आहे. त्यामुळे ह्या 100 जागा असणार आहेत आणि मागच्या वर्षीसुद्धा ह्याच पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या आहेत. मागच्या ॲडमध्ये जी शक्यतो 2-2 वर्षाला एकदा ॲडव्हर्टिजमेंट जी ती येते, तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती आहे. आता आपण थोडंसं पुढे येऊयात. तुमच्या एकेका प्रश्नाचं आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा IBPS घेणार तर ही परीक्षा बिलकुल ट्रान्सपरंट पद्धतीने चालते. IBPS घेत असल्यामुळं त्याचं वेटेज 75% आहे आणि इंटरव्ह्यूचं वेटेज हे फक्त 25% आहे. जेवढा चांगला परफॉर्मन्स तुम्ही इकडे दिला तेवढा तुम्हाला इकडं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. इकडचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला द्यायचा आहे. प्रोबेशन पिरियड किती? तर पहिल्यांदा एक स्पेसिफिक पिरियड त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला पहिल्या स्पेसिफिक पिरियडसाठी 10,000 असेल, नंतरचा 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशन असेल. पहिल्या 1 वर्षानंतर तुमचा 28,000चा पगार जो आहे तो स्टार्ट होऊन जाईल. तर 10,000पासून 28,000 जाण्यापर्यंत किती वेळ लागेल? 1 वर्षाचा वेळ लागेल. प्रमोशनच्या स्टेप बघा. ज्युनियर क्लर्क जो आहे तो बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 होतो, तो बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 होतो, तो पुढे डिस्ट्रिक्ट चीफ ऑफिसर होतो,
तो पुढे चीफ ऑफिसर होतो. या पद्धतीने टप्पे आहेत आणि एका पायदानापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः वेळ जो तो 5 ते 6 वर्षाचा लागतो. पुढे बघा, ह्यामध्ये बघा GIB CIB जर तुम्ही केलं तर प्रमोशनला त्याचा फायदा नाही असं मला विद्यार्थ्यांनी सांगितलं, पण तुम्हाला तुमच्या इन्क्रीमेंट मिळतात जर तुम्ही GIB CIB केलं तर. त्यामध्ये एक डिप्लोमा कोर्स त्यांनी मला सांगितला जो कोऑपरेटिव्हचा असतो, तो केल्यानंतर मात्र थोडासा बेनिफिट तुम्हाला तुमच्या फास्ट ट्रॅक प्रमोशनच्या केसमध्ये किंवा बाकी तुमच्या सिनियरिटी बेस्ड प्रमोशनमध्ये होतो. एक डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह समथिंग कोऑपरेटिव्ह बँकचा एक डिप्लोमा आहे, तो वाला डिप्लोमा केला तर त्याचा बेनिफिट जास्त होतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आयुष्यभर अकोला किंवा वाशिममध्ये राहण्याची संधी आहे, कारण की त्याच्या बाहेरचा बँक नाहीच आहे. तर जर का तुम्ही तिथले असाल तर आयुष्यभर तुम्हाला तिथे राहावं लागेल, हे पॉझिटिव्ह झालं. पण जर का तुम्ही बाजूच्या कोणत्या जिल्ह्यातले असाल तर ते तुमच्यासाठी निगेटिव्ह झालं, का आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या जिल्ह्याच्या मुलांसाठी पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे तर पुढच्या परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. तर जे की एखाद्या नॅशनलाइज बँकांमध्ये, जे की प्रायव्हेट बँकांमध्ये शक्य नाही आहे, इथे जॉब करून तुम्हाला चांगला वेळ मिळतो. तर जेही विद्यार्थी ज्यांचा मागच्या काही वर्षांपासून सिलेक्शन होत नाही आहे, ह्या 1000 रुपयाकडे बघू नका. आज SBI सारखी बँक जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांसाठी 100 जागा काढते. ह्या बँकेनं फक्त आणि फक्त 2 जिल्ह्यांवाली बँक आहे, तर ह्या बँकेनं सुद्धा 100 जागा काढल्या आहेत. त्याच्यावरून बघा बरं, SBIने 100च्या ठिकाणी 1000 काढल्या असत्या आणि ह्या बँकेने 100च काढल्या असत्या, म्हणजे SBIनेच्या 10 पट जागा काढल्या असत्या, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं असतं तुमच्या सिलेक्शनचे जास्त चान्सेस ह्या बँकेमध्ये आहेत, हे सुद्धा सोबत सांगितलं असतं. कारण की येणारे ॲप्लिकेशन बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर 100 जागा आहेत, मला वाटत नाही 5,000 ॲप्लिकेशन त्याच्यात. एकदम डोकं पाणी गेलं. मी MSC बँकेच्या तुम्हाला डोकं फोडून सांगतो, त्याच्यानंतर कुठेतरी माझा अंदाज 4,000 पण ॲप्लिकेशन आलेले नाही आहेत, त्याचे 2,500-3,000 वरती ॲप्लिकेशन जात नाहीत. तर त्यामुळं एक मोठा चान्स तुमच्याकडे उद्या चालून ज्या विद्यार्थ्यांचं मागच्या 2-3 वर्षापासून प्री निघत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना जर न्यू इंडियाचा फॉर्म भरायचा आहे, नॅशनलचा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे, याला पहिला प्रेफरन्स द्या. ज्यांचा अभ्यास थोडासा वीक आहे, समहाऊ प्रिपरेशन केल्याच्यानंतर तयारी केल्याच्यानंतर अभ्यास होत नाही, अशांनी ह्याला पहिला प्रेफरन्स द्या. का तर हे जास्त डुएबल आहे आणि खूप जास्त चान्सेस याच्यामधून निकाल लागण्याचे आहेत. सर हा जॉब आयुष्यभर करण्यासारखा आहे का? तर जर तुमच्या मॉनिटरी एक्सपेक्टेशन जास्त असतील तर त्याचं उत्तर नाही असं असेल. का तर ग्रोथ तुम्ही म्हणाल तितकी ग्रोथ ह्या जॉबमध्ये नाही. पण जर का तुमचं असेल की मला त्या जिल्ह्यांमध्ये राहायचं आहे, मला डोक्याला कोणताही ताण नको, पीस ऑफ माइंड पाहिजे, पगार कमी मिळाला तरी चालेल, तर अशा वेळेला तुम्ही आयुष्यभर ह्या बँकेमध्ये जे ते राहू शकतात. तर हे महत्त्वाचे मुद्दे जे ते लक्षात घ्या. तर त्यामुळं ज्यांचं सिलेक्शनला वेळ लागतोय, जे एकदम शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत, स्पेसिफिकली ज्यांचं वय 27, 28, 29 या रेंजमध्ये आहे, स्पेशली जनरल EWS OBCचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा सांगेल की तुम्ही या बँकेकडे तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जर का तुमच्या हातामध्ये सध्याला नॅशनल इन्शुरन्सचा न्यू इंडियाचा फॉर्म आहे आणि ह्या न्यू इंडियन याच्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी ह्याला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे न्यू इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये. त्यानंतर परीक्षा पद्धतीत काही घोळा असतो का? हा नेहमीच येणारा डाऊट आहे. इनफॅक्ट तुम्ही माझे जुने सगळे व्हिडिओ बघा, मी ह्या बँकेचा व्हिडिओ कधीच मिस करत नाही. मी हा व्हिडिओ लेट का होईना बनवत असतो. तर तुम्ही त्याच्या खाली विद्यार्थ्यांच्या कमेंट जे आहेत ना, सगळ्यांनी पण काही कमेंट तुम्हाला निगेटिव्ह दिसतातच. ह्याही व्हिडिओच्या खाली पुराणी निगेटिव्ह कमेंट करतातच, त्याच्याकडे मी कानाडोळा करतो. का तर माझं असं मत आहे की जे दरवर्षी माझे 15 ते 20 मुलं होतात, जे येऊन मला पेढे देतात, माझा पहिल्यांदा त्यांना केबिनमध्ये प्रश्न एकच असतो की तू ह्याच्यासाठी कसलाही व्यवहार केला होता का? हे खोदून विचारल्याच्या नंतर सुद्धा मागच्या एवढ्या वर्षामध्ये जेवढ्या काही ॲडव्हर्टिजमेंट आल्या, मला प्रत्येक विद्यार्थ्यांचं उत्तर नाही 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 हेच होतं. आता त्याच्यामध्ये मे बी तुमच्यापैकी काही लोकांचा स्पेसिफिकली अकोल्याच्या किंवा वाशिमच्या विद्यार्थ्यांचा अनुभव वेगळा असू शकतो, पण तो वेगळा अनुभव 2-5% जागांसाठी असेल, सगळ्या जागांसाठी बिलकुल नसेल. तर त्यामुळं ह्या गोष्टीचं मी पूर्णपणे खंडन करतो. मला असं वाटतं की IBPSकडे होत असल्यामुळं एक्झामची प्रोसेस जी ती बऱ्यापैकी ट्रान्सपरंट पद्धतीने होते. त्यामुळं तुम्ही इथे अप्लाय करायला पाहिजे. सर 50 + 50 100 जागा, आधी 50 आणि नंतर 50 असं का? कारण की ती प्रोसेस आहे. आधी 50 लोक घेतात आणि मग हळूहळू बाकीचे 50 घेतात. त्याचे फायदे काय? नंतरच्या 50मध्ये आपण आलं की रिलॅक्समध्ये आपण आपापला अभ्यास जो आहे तो करू शकतो. सर ह्या एक्सपिरियन्सचा स्केल 2 किंवा स्केल 3ला फायदा होतो का?
जर का तुम्हाला असं विचारलं की एक्सपिरियन्स ॲज अ क्लर्क चालेल तर तुम्हाला होतो, पण जर का तुम्हाला एक्सपिरियन्स ॲज अ ऑफिसर पाहिजे तर तुम्हाला त्या केसमध्ये हाच अनुभव लागेल. एक्सपिरियन्स ॲज अ ऑफिसर म्हणलं तर हाच लागेल स्केल 2 स्केल 3ला. पण काही परीक्षा मी असं पाहिलं आहेत ज्या परीक्षेमध्ये क्लरिकलचा अनुभव पण चालतो, तर जिथे क्लरिकलचा अनुभव पाहिजे त्या ठिकाणी चालेल, पण टिपिकली SBI CBO सारख्या एक्झामला ही बँक शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत येत नसल्यामुळं त्या ठिकाणी चालणार नाही. एक महत्त्वाचा मुद्दा जो मी क्लिअर केलेला आहे की सर अकोला आणि वाशिमचे आम्ही रहिवासी नाही, तर आमच्यासोबत कसलाही दुजाभाव होईल का? त्याचं उत्तर नाही हेच आहे. तुम्ही अकोला वाशिमचे आहात किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचे आहात, तुमच्यासोबत कसलाही दुजाभाव या बँकेकडून जे आहेत ते महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले आहात तर कसलाही दुजाभाव होणार नाही. इनफॅक्ट इंटरव्ह्यू प्रोसेसमध्येही नाही. मागच्या काही वर्षापासून ह्या एक्झामला मी चांगल्या पद्धतीने फॉलो करतोय, त्यामुळं मला असं वाटतं की 90-95 मिनिमम म्हणतो मी 90-95% जागा तरी या बँकांच्या ट्रान्सपरंट पद्धतीने बदल्या जातात. हे असं माझं मत आहे. बाकी तुम्हाला काय करायचं याच्याबद्दलचं तुमचं मत हे वेगळं असू शकतं. हे मत तुम्ही मांडू शकतात. त्याच्याबद्दलची तुम्हाला असं वाटलं की निगेटिव्हिटी तयार करायची आहे तर करू शकतात. काहींना कॉम्पिटिशन कमी करायची असते, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये इकडचं तिकडचं लिहितीलच, हेही होऊ शकतं. पण त्या गोष्टींकडे लक्ष न देता एनीहाऊ एवढा वेळ वाया घालून, एवढे पैसे वाया घालून मागच्या 2-3 वर्षामध्ये जर इतर एक्झाममध्ये सिलेक्शन झालं नसेल तर या एक्झाममध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन करून घेण्यासाठी एक नामी संधी तुमच्या हातामध्ये आलेली आहे. एक्झामची तारीख किंवा एक्झामची एक्सपेक्टेड डेट काय असेल हे मी आपल्या अपकमिंग मंथली सेशनवर सांगेल, किंवा जसा जसा माझे पुढचे सेशन असेल, माझ्याकडे काही अपडेट आले तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याचं सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त सध्याला आपल्या ज्या 2 बॅचेस आहेत, एक ऑफलाईन बॅच जी 12 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर स्टार्ट होते आणि ऑनलाईन जी आहे ती ॲपमध्ये स्टार्ट झालेली आहेत, ह्याची माहिती नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पर्यंत पोहोचवा, हीच माझी अपेक्षा या ठिकाणी तुमच्यापासून असणार आहे. तर जे विद्यार्थी वीक आहेत, ज्यांनी समहाऊ तेवढं बँकिंगच्या एक्झाममध्ये मागच्या काही वर्षापासून तयारी करून त्यांना मिळवता आलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा महाराष्ट्रातल्या 36 पैकी 36 जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक नामी संधी आलेली आहे. ही संधी तुम्ही ग्रॅब करावी अशीच माझी अपेक्षा असणार आहे. धन्यवाद.